हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी. तर त्यासाठी इथं लागणारं साहित्य घेतलेलं आहे. दोन कट केलेले कांदे घेतले, एक टोमॅटो घेतला मोठ्या आकाराचा कट करून, थोडंसं खोबरं घेतलेलं, 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या. तर हे आपल्याला सर्व आता कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे सुरुवातीला मी इथे गॅस सुरू केला, त्याच्यावरती कढई ठेवली. कढईमध्ये एक पळीभर तेल घातलं आणि आपल्याला त्याच्यामध्ये अगोदर खोबरं टाकायचं आहे आणि ते थोडंसं लालसर म्हणजेच गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं लालसर रंग आलेला आहे आपल्या खोबऱ्याला. आता खोबरं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि तो पण तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता लसूण पण इथे फ्राय झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा. तर इथे मी साधारणतः 2 कांदे मीडियम आकाराचे घेतलेले होते आणि ते मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला त्याची नंतर प्युरीच करायची आहे. त्यामुळे मी इथे थोडा मोठाच कट करून घेतलेला आहे कांदा. छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर आपल्याला हा कांदा थोडासा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त पण नाही करपून घ्यायचा. थोडासा लाल रंग आला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे. तर मी इथे टोमॅटो घातलेला आहे आणि छान अशा प्रकारे इथे मी मिक्स करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आता नंतर आपल्या ज्या 2-3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या घातल्या, 4-5 काजू घातले आणि छान असं परत एकदा मिक्स करून घेतलं. गॅस एकदम कमी केला, झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनटासाठी असंच ठेवून दिलं आणि परत गॅस एकदम बंद केला आणि हे थंड करून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे हे परतून घेतलेलं आहे. तर थंड पण झालेलं आहे. तर आता आपल्याला एका मिक्सर जारमध्ये टाकून याची पेस्ट तयार करायची आहे, म्हणजेच प्युरी तयार करायची आहे. तर हे एकदम थंड झालेलं आहे आणि मी इथे मिक्सरचं जे सर्वात छोटं भांडं असतं ना, ते छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पूर्ण कांदा, लसूण, खोबरं ते सर्व टाकलेलं आहे आणि नंतर वरतून कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी इथे प्युरी तयार करून घेतलेली आहे. थोडंसं ते घट्टसर वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, 2-3 चमचे, आणि नंतर मी इथे प्युरी करून घेतलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्या. तर इथे मी त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं, 2 ते 3 पळ्या. म्हणलं दुसरं भांडं कशाला भरायचं, त्याच्यामुळे मी त्याच कढईचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता. तर इथे मी 2-3 पळ्या तेल घातलं, तेल छान गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरे घातले आणि अद्रक मला त्या प्युरीमध्येच काढायची होती पण माझ्या लक्षात नव्हतं, म्हणून मी इथे बाजूला अद्रक काढून घेतली आणि नंतर मी ते तेलामध्ये टाकली आणि छान अशी परतून घेतली ती. आणि नंतर जी आपली मिक्सरमधून जी प्युरी काढलेली होती ती प्युरी घेतली आणि ती फोडणीमध्ये टाकून दिली तेलामध्ये. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी इथे मिक्स करत आहे. 2-3 मिनटासाठी मीडियम गॅसवरती हिला आपल्याला परतून घ्यायचं आहे. पुन्हा एकदम कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं तसंच, जेणेकरून तिला तेल सुटेल आणि छान अशी परतूनसुद्धा जाईल. तर आता मी इथे 2 मसाले घालते. एक म्हणजे वाटीमधला जो मसाला आहे ना तो पनीर टिक्का मसाला आहे आणि दुसरा जो मसाला घेते मी तो आहे पनीर मसाला. तर मी इथे अर्धा चमचा पनीर टिक्का मसाला आणि अर्धा चमचा पनीर मसाला घालते. जास्त पण मसाला नाही घालायचा, जास्त मसाला घातल्याने काय होतं म्हणजे भाजीची टेस्ट थोडी वेगळीच लागते, त्यामुळे मापातच घालायचा मसाला. तर मी ते अर्धा दोन्ही मसाला घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान अशी त्याची पेस्ट बनवलेली आहे. छान अशी पेस्ट बनवल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही पेस्ट त्या ग्रेव्हीमध्ये टाकायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा आपली ती ग्रेव्हीला थोडंसं तेलसुद्धा सुटलेलं आहे, म्हणजे खालून परतलेली सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता, मी मिक्स करून दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता एकदम छान अशी ग्रेव्ही आपली परतलेली आहे. तर आता त्याच्यामध्ये मी घालते हळद पावडर आणि तुम्हाला काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी टाकायची असेल तर तीसुद्धा टाकू शकता, पण मी इथे आपली जी लाल मिरची पावडर असते घरची ती टाकलेली आहे तिखटसाठी. तर तुम्हाला जेवढं कमी तिखट किंवा जास्त तिखट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता. छान असं मिक्स करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मी ती आपण जी अर्धा चमचा पनीर टिक्का आणि
पनीर मसाला घेतला होता तो सुद्धा टाकून दिला आणि छान असं मिक्स करून घेतलं. तर हे थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून त्याच वाटीत थोडंसं पाणी मिसळून याच्यामध्ये टाकलं मी आणि पुन्हा परत छान असं मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता थोडासा फुल गॅस करायचा आणि फुल गॅसवरती 2 ते 3 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. आता 2-3 मिनिटानंतर काय करायचं, परत कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं, जेणेकरून परत भाजीला थोडंसं छान फ्लेवर येतो, म्हणजेच मसाले वगैरे छान परतले जातात. त्यामुळे बघा मी इथे मिक्स करून दाखवते. ग्रेव्ही आपली छान अशी परतलेली आहे. तर आता आपल्याला त्याच्यावरतून घालायची आहे अशी भरपूर अशी कोथिंबीर घातल्याने तर भाजीची टेस्ट ही आणखीच वाढते. कोथिंबीर नसेल तर थोडंसं काहीतरी अधूळ असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला आपण कोणी बटरसुद्धा घालतं, तर मी सुरुवातीला बटर नाही घातलेलं, फक्त तेल घातलेलं होतं. त्याच्यामुळे मी काय केलं, आता ग्रेव्हीमध्ये थोडंसं 1 चमचा तूप घातलेलं आहे, जेणेकरून तिला थोडासा भाजीला बटरी फ्लेवर यावा म्हणून. तर छान असं मिक्स करून घेतलं तूप टाकल्यानंतर आणि परत मीडियम गॅस करायचा आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे पाणी. तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला कितपट घट्ट भाजी करायची किंवा किती पातळ भाजी करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर छान असे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं चवीनुसार नमक. तर मी इथे 1 चमचा नमक घालते. अगोदर मी कुठेही नमक घातलेलं नव्हतं ग्रेव्हीमध्ये कुठेच, त्याच्यामुळे मी आत्ता शेवटी नमक घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेते. काय करायचं, 2 मिनिट असंच भाजीला फुल गॅसवरती थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे. तर आता इकडे मी हे पनीर आहे ना, हे मी पनीर घरीच बनवलेलं आहे. सकाळी माझ्याकडनं दूध खराब झालेलं होतं, तर त्याच दुधाचं मी इथे अर्धा लिटर दुधाचं हे पनीर आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे विकतच्यासारखंच पनीर बनलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारे आपल्या भाजीला ही उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर काय करायचं, एकदम कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवरतीच ही ग्रेव्ही आपल्याला शिजून घ्यायची आहे. तर ही ग्रेव्ही अर्धी शिजल्यानंतर आपल्याला नंतर पनीर घालायचं आहे, जेणेकरून सुरुवातीला जर पनीर घातलं तर एकदम रबरासारखं होतं पनीर. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी भाजी शिजल्यानंतरच हे पनीर घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला परत 1-1.5 चमचा तूप घालायचा आहे, जेणेकरून आणखी थोडासा जास्त बटरी फ्लेवर यावा. त्याच्यामुळे तूप हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल घाला किंवा तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. तर तुम्ही पाहू शकता एकदम किती छान अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला. तर मी छान असं मिक्स करून ह्या भाजीला असंच परत कमी गॅस करून एकदम लो गॅस करून आपल्याला ही भाजी अशी शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला जास्त घट्टसर पाहिजे असेल तर थोडी जास्त शिजवली तरी पण चालेल आणि थोडीशी पातळ पाहिजे असेल तर थोडी कमी शिजवली तरी पण चालेल. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे, एकदम मस्तपैकी. दिसायलासुद्धा खूप छान झालेली आहे आणि खायलासुद्धा तेवढी टेस्टी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला आजच्या पनीरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी नवीन आपल्या चॅनलवर असतील, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.